चला तर मग आज एक खूप छान गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे एका माणसाची जो खूप जास्त रागावलेला होता आणि एका खूप खूप दयाळू व्यक्तीची ज्याने त्याला मदत केली. आता एक प्रश्न आहे. एखादी व्यक्ती जी खूप रागावलेली आहे ती पुन्हा एकदा दयाळू आणि प्रेमळ बनू शकते का? काय वाटतं? चला, ह्या गोष्टीतूनच आपण याचं उत्तर शोधूया. तर गोष्टीची सुरुवात होते एका खूप हुशार विद्यार्थ्यापासून आणि एका वाईट युक्तीमुळे, ज्यामुळे त्याचं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगा होता, एकदम हुशार आणि खूप दयाळू. तो त्याच्या गुरुजींचा इतका लाडका विद्यार्थी होता ना, की सगळेजण त्याचं कौतुक करायचे आणि तो सुद्धा खूप आनंदाने सगळं शिकायचा. पण बाकीचे जे विद्यार्थी होते ना, त्यांना त्याचा खूप राग यायचा. त्यांना त्याचं कौतुक झालेलं आवडायचं नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी खोट्या खोट्या गोष्टी सांगून गुरुजींचे कान भरले त्या बिचाऱ्या चांगल्या विद्यार्थ्याविरुद्ध. आणि मग काय, त्याच खोट्या गोष्टींमुळे त्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. विचार करा, त्याची काहीच चूक नव्हती. यामुळे त्याचं मन इतकं दुखावलं गेलं की ते फक्त दुःख आणि रागाने भरून गेलं. इथे बघा, केवढा मोठा बदल झालाय त्याच्यात. लोकांच्या वाईट वागण्यामुळे तो पूर्णपणे बदलला. जो मुलगा एकेकाळी इतका हसरा आणि आनंदी होता, तो आता एक रागीट, दुःखी माणूस बनला होता. आणि मग त्या माणसाने एक वेगळाच मार्ग निवडला, रागाचा मार्ग. बघूया पुढे काय झालं ते. तो एका घनदाट जंगलात एकटाच राहू लागला. त्याच्या मनात इतका इतका राग साचला होता की सगळे लोक त्याला प्रचंड घाबरायचे. लोक त्याला अंगुलीमाल नावाने ओळखू लागले. त्याची भीती इतकी पसरली होती की त्या जंगलाच्या वाटेलाही कोणी फिरकत नसे. तो त्याच्या दुखावलेल्या मनासोबत तिथे अगदी एकटा होता आणि त्याचा राग तो दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पण आता या गोष्टीत एक खूप खास, एक खूप शांत व्यक्ती येणार आहे आणि त्यांचं नाव आहे बुद्ध. एके दिवशी बुद्ध, जे खूप ज्ञानी आणि दयाळू होते, ते त्याच जंगलात आले. सगळ्यांनी त्यांना खूप समजावलं की त्या जंगलात जाऊ नका, तिथे धोका आहे. पण ते अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी शांतपणे त्या जंगलातून जायचं ठरवलं. पण ते तिथे एकटे नव्हते. झाडांमागून कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतं. झाडांच्या आडून अंगुलीमाल त्या शांतपणे चालणाऱ्या माणसाकडे बघत होता आणि त्याने ठरवलं की तो त्यांचा पाठलाग करणार. आणि इथेच गोष्टीला एक असं वळण मिळणार होतं, ज्यामुळे सगळं काही बदलणार होतं. अंगुलीमालचं मन पूर्णपणे बदलणार होतं. अंगुलीमाल जोरात ओरडला, थांब, आणि तो सुसाट वेगाने धावत सुटला. पण गंमत बघा, बुद्ध अगदी शांतपणे चालत होते, तरी तो त्यांना पकडूच शकत नव्हता. शेवटी बुद्ध थांबले आणि अगदी शांतपणे म्हणाले, मी तर थांबलोच आहे. मी माझ्या रागाच्या मार्गावर चालणं केव्हाच थांबवलंय. तू आहेस जो अजूनही धावतो आहेस. हे ऐकून अंगुलीमाल एकदम गोंधळून गेला. त्याला आश्चर्य वाटलं. हा माणूस त्याला अजिबात घाबरला नव्हता. उलट त्यांचा आवाज इतका शांत आणि इतका दयाळू होता. बुद्धांची ती दया, ती शांती, जणू काही धगधगत्या आगीवर टाकलेलं थंडगार पाणीच होतं. आणि त्या पाण्याने अंगुलीमालच्या मनातली रागाची आग पूर्णपणे विझवून टाकली. त्याच क्षणी अंगुलीमालला आपली चूक कळली. त्याने हातातलं शस्त्र खाली फेकलं आणि पक्क ठरवलं की त्याला आता जंगलातला तो रागीट माणूस म्हणून जगायचं नाहीये. आणि त्या दिवसानंतर त्याने बुद्धांकडून शांती आणि दयेचा मार्ग शिकून घेतला. त्याचं पुढचं आयुष्य त्याने एक चांगला आणि प्रेमळ माणूस म्हणून व्यतीत केलं. तर या गोष्टीतून एक गोष्ट नक्की कळते की दयाळूपणामध्ये खूप मोठी ताकद असते, नाही का? आता जरा विचार करा, आपण कोणाच्या तरी आयुष्यातली गोष्ट आपल्या चांगल्या वागण्याने, आपल्या दयाळूपणाने कशी सुंदर बनवू शकतो.